शाल्या. धनगरी मेंढराच्या कातडीनं दरपाळून मुलुकभर पसरलेली धुंदावली कुत्री एक टाक गोळा व्हावीत अन मेंढराच्या मागं मेंढर बनून जावीत अशी अंगचटी आसक्ती बेताल. माझ्याच एका कवितेतल्या या ओळी माझ्या नजरेसमोर थबकलेल्या. धुरळा झटकत जुन्या वह्या तपासत बसलेलो. कधी काळी काहीतरी कसंबसं कुठंतरी खरडलेलं, पिवळी पडलेली पानं, बरीच शिवण सोडत असलेली, कुबट वासाची जर्जर, त्यावर आडवं तिडवं लिहिलेलं. रात्री उशाला वही पेन ठेवायचो. इतरांना लाईटचा डोळ्यावर त्रास नको झोपताना म्हणून अंधारातच अदमासानं चाचपडत लिहायचं. त्याला आकार नव्हता. काहींचे संदर्भ अजूनही लागत होते, काही फक्त शब्द उभे त्रयस्थासारखे, न देणं न घेणं अशा थाटात. तशात या ओळी समोर आल्या आणि कैक वर्षात विस्मृतीत गेलेला शाल्या समोर आला. तरी शाल्याला मातीआड करून 40 वर्ष झाली. इथंच घरापाठीमागच्या नारळाच्या झाडाखाली त्याला पुरलेला. वर्ण सुपान पाऊस खड्डा मारताना, चिखलाच्या पाट्या उपसताना चित्त उडालेलं. खाली पोतं अंथरलं, ओलकीच नुसती हाडं राहिलेली, रया गेलेली. अलगद झोपवला त्याला आत. मनाचं भाबडं समाधान, कुठं त्रास होऊ नये अंतिम प्रवासाला. चिखल ओढला, कितीतरी वेळ मातीच्या ढिगावर ठिपकत राहिलेलो. शाल्याचं नाव शाळीग्राम अण्णांनी ठेवलेलं. एवढंच गोजीरवाणं कुत्र्याचं पिल्लू, भलतंच केसाळ, सगळ्या अंगभर पांढऱ्या भुऱ्या केसांची लव, तीही फणीनं विंचारल्यागत. एखादी गोंडस झिपरी पोरगीच वाटायची. डोळे एकदम घारे. रात्रीच्या अंधारात डोळ्यांच्या कडा हिरव्यागार दिसायच्या. त्यातला कनवाळूपणा काळजाला भिडायचा. कुत्र्याच्या जन्माला येऊन इतकं निष्पाप दिसावं. गाईच्या समजूतदार डोळ्यागत खोल खोल. एसटीतनं उतरलो. रात्री 8:30-9ची वेळ असावी. रस्त्यापुरतं अंधाराला भेदत एसटी टेकाड उतरत अस्पष्ट झाली. हातात जेवणाचा डबा अण्णांचा. माळ तुडवत बांधकामाकडे निघालेलो एकटाच. आभाळ भरून आलेलं. गार वारा झोंबायला लागलेला. गावाच्या बाजूकडं असलेल्या खिलाऱ्याच्या रानातला उसाचा गारवा माळभर लहरतेला. 1.5-2 किलोमीटरचं अंतर होतं जागेवर पोचायला. खरबुड्या माळावरनं आडवं तिडवं पावलं उचलत होतो. दूरवर मुल्लाच्या माडीवरच्या पेंगुळल्या 40च्या पिवळ्या बल्बचा दूम धरून निघालेलो. मध्ये निर्मनुष्य वाट सरत नव्हती. चुकून अंधाराच्या गचपणात पाय पडला तो एका कुत्र्याच्या पिलावर. जमिनीत खोबणी धरून बसलेलं पिल्लू विव्हळलं तसा पटकन पाय काढला. वाटलं कुठूनही अंधारात पिल्लाची आई माझ्या मांडीचा अवचित लचका तोडणार. अंदाज घेत भराभरा पावलं उचलू लागलो. भ्यालेलो. लांबून येणारा पिल्लाचा आवाज बंद झाला तसं हायसं वाटलं. मटकन जमिनीवर बसलो धपापत. जेवणाचा डबा तिथंच खाली टेकवलेला. अंधारात पायाजवळ काहीतरी हुळहुळलं. साप किरडाच्या भयानं पटकन उठून उभारलो. पुन्हा पिल्लाचा आवाज, कणव्यावा असा. पाहतो तर कुत्र्याचं पांढरं धोप कापसावानी मऊशार पुंजका असावं असं पिल्लू. डबा हुमतंय. सारा प्रकार लक्षात आला. डब्यातली चतकोर भाकरी तोडून समोर टाकली तसं ते चगळू लागलं बोळक्या तोंडानं. दातलून झालं आणि ते पायाशी लगट करायला लागलं. मी अलगद त्याच्या जावळातून हात फिरवला. मऊशार कोळा अंग, बोटानं हवा हवासा वाटणारा स्पर्श, लुसलुशीत. मोह आवरला. हळूहळू पावलं टाकत पुन्हा माळाच्या उताराला लागलो. लिंबाबुडे अण्णा बसलेले मला पाहताच उठले. डबा घेऊन खडीच्या ढिगावर सप्पय जागा बघून बसले.
मी बांधकामाच्या भोवती फेरी मारू लागलो. अरे अरे कुण्या पाहुण्याला घेऊन आलायस? अण्णांची हाक ऐकू आली. बघतो तर कुत्र्याचं पिल्लू तेच. माझ्या मागं कधी आलं ते कळलंच नव्हतं. आता दिव्याच्या प्रकाशात ते अधिकच उजळून आलेलं, माझ्याच मागणं आलेलं दिसतंय. ते अधिकच घष्टीला आलं. कमालीचं निरागस फावडं. अण्णा म्हणाले, अरे मया लागली. असू दे, माळावरच असेल. इल आई वासानं हुडकत. आई काही आली नाही. कुत्र्याचं ते येवलंसं पिल्लू तिथंच आमच्या भोवती रमलं. ए शाळीग्रामा, अधेमध्ये अण्णा हाक मारू लागले. शाळीग्रामाचा दगड म्हणजे देवळातल्या मूर्तीचा काळा करंद दगड, आणि हा तर गोरापान, परदेशच्या पोरापुरींसारखा कलंदर, नेहमी फकीर मस्तीत. पुढं शाळीग्रामाचा झाला तो शाल्या. शाल्यानं घर ताब्यात घेतलं. उन्हाळ्यात पसरायचा न्हाणीत, हिवाळ्यात कुणाच्याही अंथरुणात ऊब धरून हक्कानं. सकाळी माणूस अंथरूण सोडताना हा फक्त मान उचलून बघायचा, पुन्हा तारवटून पाय पसरून निजायचा, रातपाळी करून आल्यागत. शाल्यावरची नजर हटायची नाही, इतका देखणा. कुणी म्हणायचं, कुत्री आहे का? नाही, गंड आहे. कसलं चिकनाट आहे. रोज दृष्ट काढली जायची माणसासारखी. शाल्या इतका माणसाळला की लहान मुलासारखा त्याला सगळ्या सवयी लागलेल्या. लाड करून घ्यायचा. जसा मोठा होत गेला तसं त्याचं रूप अधिकच साजरं झालं. कधीच त्याच्या गळ्याला दोरी बांधली नाही. पाळीव आहे हे कळावं म्हणून पट्टा फक्त. माळावर नेहमी पाण्याच्या टाकीजवळ आडोसा धरून धनगराची पालं पडायची. भटकंतीतली बरोबर 100-500 मेंढरांचा जथ्था, कुत्री, घोडी, मोठा बारदाना. दिवसभर इकडं तिकडं करून रात्री विश्रांतीला माळावर यायची. संध्याकाळी शेळ्या मेंढराच्या कलकलाटानं माळ गजबजायचा. 2-4 दिवसाचा मुक्काम आवरून मेंढपाळ खालतीकडं सरकायचे. असाच एकदा शाल्या गायब झाला. दुसऱ्या दिवशी आजूबाजूला चौकशी केली तर कळलं तो मेंढ्यांच्या कळपातल्या कुत्र्यांबरोबर खेळत होता. घरी सगळे हवालदिल झालेले. खरात तर सुतक पडल्यागत. कुणाच्या तोंडात घास खेळवला नाही. मेंढपाळांनी माळ सोडलेला. पुढचा मुक्काम कुठं असेल कोणाला दखल. मी चिडीला आलेलो. शाल्या नाही हे सहन होत नव्हतं. सकाळी सकाळी सायकलवर टांग टाकली. आजूबाजूच्या 25-30 किलोमीटरच्या शेता रानातनं, पाय वाटेतनं, वड्या वगळीतनं वाट दिसल तिकडं सायकल दामटली. मेंढपाळांच्या राहुट्या धुंडाळल्या. वाड्या वस्तीवरचं एक एक कुत्र बघत फिरलो. हकारे घातले. शाल्या कुठंच नाही. पाळीव कुत्रा जाईलच कसा. निराश होऊन परतलो. दुसऱ्या दिवशी दुसरी दिशा, दुसरी गावं, उपाशी पोटी प्रचंड वणवण. कुठंतरी शाल्या नजरेस पडेल, पण पदरी निराशाच. कुणी म्हणायचं, या दिशेनं मेंढर गेली बघा. कसलाही विचार न करता मी तिकडे निघायचो. दिशा कळायच्या बंद झालेल्या. संध्याकाळ झाली की थांबायचो. निराशेनं प्रचंड थकवा यायचा. पुन्हा माघारी. दारात अण्णा वाट बघत असायचे. एकटाच येताना बघायचे आणि निमूटपणे मागं वळायचे. कुणीसं सांगितलं म्हणून पार दंडोबाच्या डोंगरापर्यंत पल्ला मारलेला. एका ठिकाणी रानात मेंढरं दिसली. राग आवरला नाही. तिथल्या मेंढपाळांना म्हणालो, जर माझा शाल्या मला मिळाला नाही तर बघा, अरे भोक्षीन एकेकाला. धमकी देतानाच गळा दाटून आलेला. डोळे गच्च भरून आलेले. हुंदका फुटला. रडतच निघालो. धनगर अवाक झालेली. नंतर आशा सोडली. शाल्या सोडून गेला, आता तो परत येणार नाही अशी समजूत करून घेऊ लागलो. घरात सुतकाचा सन्नाटा बरेच दिवस होता. मालकानो, एक दिवस दुपारचीच हाक आली. दारात एक धनगर म्हातारबुवा, डोक्याला मुंडासह, हातात काठी, बरोबर दोरीला बांधून शाल्या. मी झडपच घातली.
आमच्या कळपात आलत. तकडं सोयरं भेटलं, तुम्ही हुडकतायसा म्हणून सांगितलं, हात घेऊन आलोया. चौकशी केली तर कळलं म्हातारा 25-30 किलोमीटर चालत आलाय. आला तसा झाडाबुडीत चावड्यावर बसला, घटाटा पाणी प्याला. मला त्याची कीव वाटतेली. पाळलेलं कुत्रं तुमच्या मागं कसं आलं? मी त्याला विचारलं. तो सांगू लागला, लगट मालक, लगट व लैवंगळ बघा. मेंढराच्या कातडीचा वास कुत्र्याच्या नाकात बसला की भली भली धुंदावत्या. ते शिळीचं दूध प्यायला दिलं की त्याची चटक लागते. माणूस काय आणि जनावर काय सारखीच की. बघा आपसुक माग माग येत या. हाकाललं तरी मेंढरा मागच वड करत. मेंढरा माग मेंढरू होत अशी अंगचटी बघा. म्हाताऱ्याचा हा अनुभव मला नवाच होता. शाल्याला 2 दिवस बांधून ठेवला आणि मग मोकळा सोडला. पुढं आसक्तीचं वर्णन करताना धनगराच्या त्या ओळी कवितेत आबदार उतरल्या. धनगरी मेंढराच्या कातडीनं दरपाळून मुलुखभर पसरलेली धुंदावली कुत्री एकटाक गोळा व्हावीत आणि मेंढराच्या मागं मेंढरं बनून जावीत अशी अंगचटी आसक्ती बेताल. भरारा माझ्या डोळ्यासमोर सगळी चित्र दिसू लागलेली. पुढं काही वर्षात शाल्याला खरूज लागले. सगळ्या अंगभर जखमा झाल्या. त्याच्या अंगावरची केस पुंजक्या पुंजक्यानं झडू लागले. रात्रभर वेदनेनं विवळायचा. स्वतःचं अंग पाय कचाचा चावायचा. जोर जोरात डोकं झिंजाडायचा. त्याला वेदना सहन होत नव्हत्या. आम्हाला बघवत नव्हतं. उपचार केले पण फरक नाही. खंगत गेला. हाडाचा नुसता सापळा उरला. डॉक्टर म्हणाले, त्याला घरात ठेवू नका. रात्री घराबाहेर काढलं की दार खरा खरा वाजवायचा. हाक मारल्यासारखा आवाज द्यायचा. आम्ही डिस्टर्ब झालेलो. काहीच कळत नव्हतं. ठरवलं कुठेतरी याला दूर सोडून यावं. रात्री 10ची वेळ. काळजावर दगड ठेवला. चल चाल्या म्हणालो आणि सायकलवरून निघालो. आज्ञाधारकपणे तो शब्दाला मान देऊन माझ्या मागे धावत येतेला. मी वळून वळून पाहायचो. तो जीवाच्या आकांतानं शक्ती एकवटून मागे येत होता. घरापासून दूर धामणी रस्त्याला माझा मित्र अरुण थांबलेला, एमेटी गाडी घेऊन. आदल्या दिवशी तसं ठरलं होतं. मी सायकल बाजूला लावली. खिशातलं बिस्किट त्याच्यासमोर धरलं. त्यानं ते मान वर करून फक्त हुंगलं. खाल्लं नाही. माझं काळीच फाटल्यागत झालं. त्याला डोळे भरून पाहिलं. मेलेल्या डोळ्यानं तो माझ्याकडे पाहत होता, निर्विकार. मला भडभडून आलेलं. गाडीवर मागं बसलो. अरुणनं गाडी भन्नाट पळवली. त्याला आड बाजूला कुठंतरी चुकवायचं होतं. शक्ती नसलेला शाल्या माग ऊर फुटस्तवर धावत होता. आडवी तिडवी गाडी मारत गल्ली बोळातनं उलट सुलट फेऱ्या मारल्या. शाल्या माग पडलेला पाहून गाडीचा वेग वाढवला. गाडी लिमे मळ्यातल्या उसातल्या पायवाटेवर घातली. तिथून बाहेर पडून धामणीच्या मूळ रस्त्याला बगल देत वाट फुटेल तशी गाडी पळवली. अर्धा पाऊण तास धड उडाल्यासारखं आम्ही बेभान झालेलो. तिथून उदगाव. शाल्या कुठं मागं राहिला ते कळलंच नाही. घरापासून जवळजवळ 20-25 किलोमीटरवर आम्ही त्याला चकवा दिलेला. कुठं असेल तो? काय करत असेल? प्रचंड अपराधीपण उराशी घेऊन घरी आलो. मध्यरात्रीचे 12 वाजून गेलेले. पोटातली भूक मेलेली. दिवा मालवला. अंधारात टक्क जागा राहिलो. उशिरा कधीतरी झोप लागलेली. सकाळी उठून बाहेर आलो. पाहतो तर बाहेरच्या वाटेवर शाल्या पाय पसरून पडलेला. भकाळी गेलेलं पोट भात्यासारखं हापसत होतं.
जीभ बाहेर, लाळेचे थेंब भुईवर सांडतेले. शाल्या भुई सपाट झालेला. हा रात्रीत कसा आला असेल? इतक्या दूरवरून त्याला घर तरी कसं सापडलं असेल? अरे रात्रभर किती वणवडला असेल तो. अंधारात वाटेतल्या असंख्य कुत्र्यांनी त्याला कसा फाडला असेल? दिशा तरी कशी कळली असेल त्याला? आणि का म्हणून तो आमच्याकडे आला असेल? आम्ही असं वागून सुद्धा का आला असेल आमच्याकडं? अरे शाल्या, चूक झाली, माफ कर. आता कसाही राहू दे, जे व्हायचंय ते इथंच डोळ्यासमोर होऊ दे. आम्ही ठरवलं. पुढं 1-1.5 महिन्यात तो खंगत खंगत गेला. त्याच्यासाठी बाहेर पोतं टाकलेलं असायचं. रोज त्यावर झोपायचा. गेला त्या दिवशीच नारळाच्या झाडाच्या आळ्यात जाऊन झोपला कायमचा. जणू जागाच दाखवली त्यानं. रात्रभर खुळ्यासारखा पाऊस कोसळत होता. तिथंच खड्डा खोदला आणि दृष्टी आड केला. खत झालं त्याचं. आणि आज असा उठून समोर उभा आहे, कवितेतल्या ओळी मागना. स्मरणाचं गच्च जावळ अंगभर लेऊन अंगचटी आल्यावानी.